नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मग आज एक अशा ब्रँडकडनं आपण प्रोडक्ट मागवले आहेत की त्याचे रिव्ह्यू वगैरे खूप मस्त असतात. ते म्हणजे अमेझॉनवरून जे काही प्रोडक्ट मागवलेले असतात ते खूप छान असतात. प्राईजला थोडेसे जास्त असले, अदर ब्रँडपेक्षा प्राईजला थोडेसे कॉस्टली असले तरी सुद्धा प्रोडक्ट हे खूप चांगल्या प्रकारे येतात आणि एक म्हणतात ना, खूप मस्त असे प्रोडक्ट असतात. तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपल्या हे आहे अमेझॉनचं पॅकेज, तुम्ही बघू शकता. अमेझॉनचंच आहे. त्याच्यामध्ये आलेले आहेत 2 साड्या मी मागवल्या होत्या, त्या आलेल्या आहेत. साड्यांची क्वालिटी मेन म्हणजे मी ओपन करून जस्ट बघितल्या होत्या. साड्या म्हणाल ना तर तुम्ही म्हणाल मला आय थिंक त्याच्यावरती मी मागवलं, बट मी चेक नव्हत्या केल्या की त्या रेडी टू विअरवाल्या साड्या आहेत म्हणून. बट साड्या ज्या आहेत ना, रेडी टू विअरवाल्या साड्यात एकच नंबर साड्या आलेल्या आहेत. मला खूप आवडल्या त्या साड्या, कारण रेडी टू विअर असून काठपदर असून काठपदरच्या साड्या विअर करताना आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. निर्या करणं किंवा पदर पदर व्यवस्थित प्लेटिंग झालं पाहिजे व्यवस्थित, किंवा जे आपण खालच्या आपल्या प्लेट्स असतात त्या पण व्यवस्थित बसल्या पाहिजेत. खूप टेन्शन असतं काठपदराच्या साड्या विअरिंग करताना. खूपच मस्त अशा सुंदर रेडी टू विअरवाल्या दोन्ही साड्या रेडी टू विअर आहेत आणि स्पेशली म्हणजे एका मिनिटात साडी विअर होते बरं का. एक मेन म्हणजे पॉईंट वर ही एक फर्स्ट आहे, ग्रीन मध्ये आहे साडी, हे बघू शकता. आणि साडीच्या पदराला अशा गोंडे आहेत, बघू शकता. आणि साडी आहे ना, इथे बघा तुम्हाला दिसते, इथे शाईन पण दिसते साडीला. अशा गोल्डन ब्लाउज वरती ही साडी विअरिंग होऊन जाते. कॉन्ट्रास्ट मध्ये पण खूप सुंदर साडी होईल. आणि हे बघा, प्लेटिंग वगैरे व्यवस्थित होतात त्यात. आणि काठपदर साडी आहे आणि खूपच सुंदर साडी आहे, बघू शकता. मेन म्हणजे याचा पदर दाखवते तुम्हाला. नाही, पहिल्यांदा ब्लाउज पीस दाखवते. हा आहे ब्लाउज पीस. आणि ना साडीचा कपडा जो आहे तो एकदम सॉफ्ट मटेरियल आहे, असं हार्ड नाही वाटत आहे. जसं की काही साड्यांच्या ज्या हे अशा साड्या असतात त्याचं मटेरियल हे खूप हार्डमध्ये येतं की जेणेकरून त्याचं प्लेटिंगच होत नाही. प्लेट्स तर व्यवस्थित पडतच नाहीत, निर्या सुद्धा व्यवस्थित येत नाहीत. पण ह्या साडीचं मटेरियल जे आहे ना खूप सॉफ्ट आहे. हे बघा, आहे खूप सॉफ्ट आहे. हा ब्लाऊज आहे, आणि हे आपल्या हाताला आपण म्हणजे हाताला आपण हे लावू शकतो. आणि इथून स्टार्ट होते साडी. जे आता समजा हे एवढं कट केलं तर हे इथून स्टार्ट होते. हे जे आहे हुक लावायचे आहेत आपल्याला, हुक अटॅच करता येते, पूर्ण राऊंड मारायचा आणि नंतर हे बघा हुक त्यांनी दिलेली आहे की जेणेकरून आपण आपलं व्यवस्थित राऊंड करून अटॅच करू शकतो अशी. आणि नंतर ही साडी बघू शकता, इथून परत राऊंड अप करून आजी आपण प्लेटिंग करतो तसं. आणि नंतर हे प्लेट्स आहे, त्याला प्लेट्स बघा आहे असेच आहेत, एकदम सॉफ्ट मध्ये आणि खूपच सुंदर. 6 प्लेट्स पडतात याच्या. आणि हे बघा याच्या बॅक साईडलाही तुम्हाला दाखवते, हुक हे लावलेले आहेत, हुक की जे निर्या आहेत. निर्या पण खूप सुंदर आहेत. आणि ही साडी आहे आपली कम्प्लिटली. आणि जे हे बुट्ट्या आहेत ना, ह्या बुट्ट्या आहेत ना, हे पूर्ण साडी भर आहेत, बघू शकता. आणि साडीचा पदर हा असा आहे, खूप सुंदर आहे. साडी विअरिंग केल्यावरती खूप अजून छान दिसते. कलर पण खूप एकदम लाईट, एक म्हणतात ना लाईट, हा असा कलर आहे याचा. पण साडी विअर केल्यावरती खूप सुंदर अशी दिसते. या साडीची हाईट आहे 5.5 5.6च्या ज्या काही लेडीज आहेत त्यांना व्यवस्थित येईल. आणि विथ पण जे आहे 5.5 मीटर साडी असते तशी 5.5 मीटर साडी आहे. 80 सेंटीमीटरचा ब्लाऊज आहे याच्यामध्ये. आणि पदर वगैरे सर्व खूप सुंदर आहे. आणि कपड्याचं मटेरियल जर म्हणाल किंवा फॅब्रिक जे म्हणाल तर ते खूप सॉफ्ट मटेरियल आहे, सिल्कमध्ये आहे. साडीचं जे याचं लिंक आहे किंवा ट्राय ऑन तुम्हाला साईटला देणारच आहे. आणि प्राइस सकट इथे मी शो करेन. अमेझॉनची जी आहे ती लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, ट्राय ऑन देणार आहे. आणि जमलं तर स्क्रीनशॉट देईन. ही साडी
अशी आहे आणि खूपच सुंदर साडी आहे, एकच नंबर साडी आहे. साडीला म्हणजे असं नाही म्हणताच येत नाही, एवढी सुंदर साडी आहे. आणि आता आपण सेकंड साडी बघणार आहोत. ती आहे रेड कलरमध्ये आणि ही पण रेडी टू वेअर साडी आहे, तर एकच नंबर दिसते. ही आहे सेकंड साडी. सेकंड साडी बघितली तर तुम्ही मस्त अशी रेड साडी आहे आणि ही जी शाईन आहे ना, हे तुम्हाला लगेच कळून येईल. बघा शाईन किती छान दिसते, हे बघू शकता. हे आता कशी फोल्ड केलेली आहे व्यवस्थित, त्यामुळे जर आपण व्यवस्थित हे केली ना साडी खूप सुंदर आहे. आणि ह्याचा ब्राईटनेस जो म्हणाल ना, एकच नंबर आहे साडीचा. तुम्ही आता बघू शकता किती छान दिसते, किती सुंदर दिसते साडी. आणि जो कपडा जो आहे ना, मटेरियल एकच नंबर आहे. नाही, रेड कलरची साडी जी आहे याचं मटेरियल पण खूप सॉफ्ट मध्ये आहे, हार्ड बिलकुल नाही आहे, त्यामुळे साडी एकदम सुंदर दिसते आणि खूपच सुंदर आहे. बघा ह्याची डिझाईन पण इथे आहे ना, खूप शाईन मारते. लग्न समारंभासाठी खूप चांगल्या साड्या आहेत त्या. आणि अमेझॉन म्हटल्यावरती तर खात्रीच आहे की आपण चांगलंच असतं. अमेझॉन म्हटल्यावरती तर एकच नंबर आहे साडी ही. म्हणजे अमेझॉनवरून जर काही प्रोडक्ट मागवले तर खूप चांगले प्रोडक्ट्स येतात आणि खूपच सुंदर आहे. मटेरियल जे आहे एकदम सॉफ्ट आहे आणि हाईटला साडी ही व्यवस्थित 5.5 5.6च्या लेडीज ज्या आहेत त्यांना व्यवस्थित येते. आणि जी विथ आहे किंवा आपण जी लेंथ म्हणतो 5.5 मीटर साडी आहे आणि 80 सेंटीमीटरचा ब्लाऊज आहे. आणि साडीचे जे हे आहेत ना, हे जे डिझाईन आहे, हे वर्क जरी वर्क केलेलं ते पूर्ण साडी मध्ये आहे. हा आहे साडीचा ब्लाऊज. हा फोल्ड करून त्यांनी स्टिच इथे म्हणजे म्हणतात ना स्टिच केलेला आहे. हा पूर्ण ब्लाऊज आहे, बॅक अँड फ्रंट असं म्हणजे दोन्ही आहे. हे बघा असा हा ब्लाऊज आहे. याला हाताला पण आपण डिझाईन शिवू शकतो ब्लाऊजच्या. आणि साडीला पण सेम आहे तसंच. हुक अडकवण्यासाठी हे 12 दिलेले आहेत त्यांनी. इथून जे स्टार्ट केलेलं आहे, फ्रंट टकिंग केल्यानंतर फ्रंट टकिंगच आहे डायरेक्टलीच. ते फ्रंट टकिंग करून आपण फक्त अटॅच करायचं राऊंड घेऊन, बघू शकता. आणि तिथून नंतर इथे त्यांनी ना एक इलास्टिक दिलेली आहे साडी हे करण्यासाठी व्यवस्थित, बघू शकता. आणि म्हणजे पूर्ण जर एखाद्याला म्हणजे कसं कमी पडेल तर त्यासाठीच आय थिंक दिलेलं आहे त्यांनी हे व्यवस्थित इलास्टिक आहे. आणि नंतर इथे ज्या आहेत त्या निऱ्या आहेत, बघू शकता किती सुंदर असे ते डिझाईन पण दिलेलं आहे त्यांनी. आणि खूप साऱ्या निऱ्या पण पडतात आहेत इथे. 7 निऱ्या पडतात आहेत बघा, म्हणजे साडी खूप व्यवस्थित अशा आहे. आणि इथे निऱ्या झाल्यानंतर हा आहे आपला आता पल्लू, पदर. हा आहे पदर, बघू शकता. डिझाईन पण व्यवस्थित बघू शकता, खूप सुंदर आहे आणि खूप ब्रॉड आहे. ही डिझाईन जी आहे ब्रॉड आहे आणि इथून आपला पदर होतो. आणि हा पदर जो आहे असा आहे. खूप सुंदर साडी आहे. ट्राय ऑन तुम्हाला नक्की मिळेल, नक्की बाय करा साडी, बघू शकता. आणि निऱ्या पण खूप सुंदर पडतात. आणि मेन म्हणजे साडीचा कलर जो आहे तो एकदम ब्राईट आहे, त्यामुळे खूप सुंदर अशी साडी दिसते. ते पण खूप सुंदर आहे, बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. आणि मटेरियल जे आहे ते एकदम सॉफ्ट आहे, हार्ड नाही आहे, त्यामुळे साडी विअरिंग केली तरी सुद्धा खूप सुंदर अशी दिसेल. आणि खूपच सुंदर आहे. हाईटला वगैरे साडी व्यवस्थित आहे. हाईटला 5.5 5.6च्या लेडीजला येऊन जाईल साडी. आणि 5.5 मीटरची साडी आहे आणि 80 सेंटीमीटर ब्लाऊज आहे. आणि खूप सुंदर साडी आहे. जर या दोन्ही साड्यापैकी कोणतीही साडी तुम्हाला बाय करायची असेल तर लिंक दोन्हीची पण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आणि ट्रायऑन पण देणार आहे की जेणेकरून तुम्हाला कळेल ट्रायऑनमध्ये की बस साडी किती सुंदर आहे, किती हे म्हणजे किती सुंदर आहे, किती अट्रॅक्टिव्ह आहे. किंवा आपल्याला फंक्शनला वगैरे साडी विअरिंग करताना खूप इझिली होईल. कुठे फंक्शन असेल तर आपल्याला प्लेट्स पाडण्यातच टाइम जातो, तर तसं नाही. ही रेडी टू विअर आहे, त्यामुळे पटकन एका मिनिटात साडी विअरिंग होते. आणि खूप सुंदर अशी साडी विअरिंग झाल्यानंतर खूप अजून भारी दिसते, कारण प्लेट्स वगैरे एकदम प्रॉपर प्लेट्स आहेत, त्यामुळे अजूनच सुंदर दिसतात साड्या. तर नक्की याचा तुम्ही ट्राय ऑन व्यवस्थित बघा आणि साडी नक्की बाय करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की कशी साडी आहे किंवा मी जे रिव्ह्यू दिलेत ते कसे आहेत.
रिअल हॉनेस्टली आहेत की नाही. आणि मी हॉनेस्टलीच रिव्ह्यू देते, म्हणजे काही प्रॉब्लेम नसणार आहे की बाबा हां साडी चांगली नाही असं वगैरे असं नाही. हॉनेस्टली रिव्ह्यू असणार आहे ते, आणि हॉनेस्टली रिव्ह्यू असणार आहे. साडी खूप सुंदर दिसते आणि मेन म्हणजे रेडी टू विअर आहे. प्रत्येकाला साडी नेसता येते असं नाही आहे, कोणाला साडी नेसता येत नाही. रेडी टू विअरच्या साड्या ज्या आहेत त्या पटकन, ज्या कोणी लेडीजला येत नाही आहेत किंवा ज्याला काठपदर साड्या घालणं किंवा नेसणं अवघड आहे त्यांच्यासाठी खूप इझी वे आहे की बाबा पटकन आपल्याला विअर करून व्यवस्थित असं कम्फर्टेबल वाटतात. आणि ज्या आपण म्हणजे रेडी टू विअर दुसऱ्या ज्या साड्या असतात त्या प्लेट्स करणं किंवा त्या प्लेट्स व्यवस्थित बसत नाहीत, त्यामुळे मग त्यांना कम्फर्टेबल वाटत नाही. तर म्हणूनच ह्या रेडी टू विअर साड्या खूप सुंदर आहेत, खूप छान आहेत. आणि जे न्यूली मॅरिड आहेत ना त्यांनी तर नक्कीच बाय केल्या पाहिजेत, कारण या साड्या त्यांना खूप कम्फर्टेबल, खूप इझी वे होऊन जातो. तर नक्की तुम्ही साड्या या बाय करू शकता. या साड्या आवडल्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिली जाईल, तिथे जाऊन तुम्ही टच करू शकता. डायरेक्टली तुम्हाला अमेझॉनवरती तुम्हाला मिळून जाईल ती साडी. डायरेक्टली अमेझॉनच्या ज्या पेजवरती आहे ते शो होईल लिंकच्या थ्रू गेल्यावरती. आणि जेव्हा मी ट्राय ऑन देणार आहे, ट्राय ऑन नक्की चेक करा की बाबा कशी आहे साडी वगैरे. लास्टपर्यंत व्हिडिओ पण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ट्राय ऑन व्यवस्थित दिसेल. आणि जे स्क्रीनशॉट आहे किंवा प्राईज वगैरे ते पण तुम्हाला कळून जाईल. याच्या प्राईससुद्धा, या दोन्ही साड्यांच्या प्राईससुद्धा कळून जाईल की बाबा कितीला आपण साडी घेतलेली किंवा कितीची साडी आहे, किती प्राईज आहे म्हणून. तर तुम्हाला जर साडी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की बाय करायला विसरू नका. आणि साड्या दोन्ही आवडल्या असतील ना तर नक्की बाय करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा कधी माझं व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओ ची नोटिफिकेशन येऊन जाईल. थँक्यू, धन्यवाद.